विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या इयत्ता 9वी मधील मराठी विषयाचा अभ्यासक्रम नेमका कोणता आहे आणि कोणता अभ्यासक्रम वगळण्यात आलेला आहे या संदर्भात आम्हाला चर्चा करायची मुलांनो, किंवा या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. मुलांनो, आपलं जे पाठ्यपुस्तक आहे, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व संशोधन मंडळ ही जी संस्था आहे ती आपलं पुस्तक म्हणून तयार करत असते. आपल्या मराठीच्या पुस्तकाचं नाव आहे मुलांनो कुमार भारती मराठी इयत्ता 9वी. म्हणून या कुमार भारती 9वीच्या पुस्तकामध्ये आपल्या मराठीच्या जर आपण अनुक्रमणिका पाहिली तर मुलांनो अनुक्रमणिकेमध्ये 4 भाग आहेत. भाग पहिला, भाग दुसरा, भाग तिसरा, भाग चौथा. म्हणून या 4 भागामध्ये मुलांनो 11 पाठ म्हणजे 11 धडे आहेत, 7 कविता आहेत आणि 4 स्थूल वाचन आहेत. म्हणून असं साधारणतः आपल्या अनुक्रमणिकेचं स्वरूप. म्हणून आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये 11 धडे, 7 कविता, 4 स्थूल वाचन तर आहेच, पण त्यासोबत मुलांनो व्याकरण आहे, त्याला भाषा अभ्यास असं म्हणतो. त्याचबरोबर उपयोजित लेखन हाही मुलांनो प्रकार आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये पाहायला मिळतो. मग कोविड-19 म्हणजे कोरोना या रोगामुळं मुलांनो शाळा सध्या बंद आहे, परंतु शिक्षण सुरू आहे. ऑनलाईन माध्यमातून मुलांना आपण शिक्षण घेत आहोत. परंतु पुढला कालखंड जो आहे तो आपल्याला कमी मिळणार आहे. यासाठी शिक्षण विभागानं काही अभ्यासक्रम म्हणून वगळला आहे. आणि मग तो कोणता अभ्यासक्रम वगळला आहे या संदर्भात आपल्याला आता खऱ्या अर्थानं माहिती पाहिजे मुलांनो. तर मग सांगितल्याप्रमाणे 11 धडे आहेत आणि या 11 धड्यामधून 3 धडे जे आहेत ते वगळलेले आहेत. म्हणजे 8च धडे, बघा 8च धडे या चालू शैक्षणिक वर्षामध्ये तुम्हाला अभ्यासायचे. 2020-21 हे आपलं चालू शैक्षणिक वर्ष. आणि या चालू शैक्षणिक वर्षामध्ये तुम्हाला गटचाचणी पहिली असेल, अगदी प्रथम सत्र असेल, किंवा गटचाचणी दुसरी असेल, किंवा द्वितीय सत्र असेल. या साऱ्या 4ही परीक्षेमध्ये तुम्हाला कोणता अभ्यासक्रम पाहायचा आहे, कोणता अभ्यासक्रम वगळलेला आहे हे तुम्हाला आज मी सांगणार आहे. पहिला पाठ यंत्राने केलं बंड हा भालबा केळकर नावाच्या लेखकाचा पाठ मुलांनो अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे. आपल्या अनुक्रमणिकेतल्या भाग 2 मधून हा पाठ घेण्यात आलेला होता. तो या चालू शैक्षणिक वर्षामध्ये नाही, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर मुलांनो मातीची सावली हा एक पाठ आहे, त्याचे लेखक स्टॅनली गोन्साल्विस आहेत. आणि हा सुद्धा भाग मुलांनो हा पाठ जो आहे तो भाग 3 मधून घेण्यात आलेला आहे. तोही या अभ्यासक्रमातून चालू शैक्षणिक वर्षाच्या वगळण्यात आलेला आहे. त्याचबरोबर तिसरा गद्यपाठ आदर्शवादी मुळगावकर नावाचा पाठ, त्याचे लेखक आहेत गोविंद तळवळकर आणि तो पाठ म्हणून भाग 3 या अनुक्रमणिकेतल्या पुस्तकातून घेण्यात आलेला आहे. आणि मग हे 3 गद्यपाठ या चालू शैक्षणिक वर्षातून वगळण्यात आलेले आहेत. म्हणजे येणाऱ्या ज्या काही आपल्या परीक्षा असतील आपल्या शाळेमध्ये होणाऱ्या या शैक्षणिक परीक्षेमध्ये तुम्हाला हे 3 पाठ नाहीत. या पाठावर कोणताही प्रश्न विचारला जाणार नाही, कोणत्याही प्रकारची कृती जी आहे ती विचारली जाणार नाही. म्हणजे 11तून जर 3 वजा केले तर 8 धडे तुम्हाला या चालू शैक्षणिक वर्षामध्ये म्हणून पाहायचे आहेत. आता म्हणून या 4 विभागामध्ये एकूण 7 कविता आहेत आणि या 7 कवितेमध्ये कोणतीही कविता वगळलेली नाही. म्हणजे 7च्या 7 कविता तुम्हाला यावर्षी अभ्यासायच्या आहेत. त्यावर कृती असतील, त्यावर प्रश्न आपल्या 4ही परीक्षेमध्ये असतील. आता पुढला घटक जो आहे तो स्थूल वाचन. म्हणून 4 स्थूल वाचन आहेत आणि त्यातून कोणतं स्थूल वाचन वगळण्यात आलेलं आहे तर बिग 5च्या सहवासात नावाचा पाठ आणि याचे लेखक आहेत जयप्रकाश प्रधान. तो मुलांनो पाठ भाग 3 यामधून घेण्यात आलेला होता. तो पाठ मुलांनो या चालू शैक्षणिक वर्षातून वगळण्यात आलेला आहे. म्हणजे 4 स्थूल वाचनामधून 1 स्थूल वाचन जर आपण वजा केलं तर 3 मुलांनो स्थूल वाचन तुम्हाला या वर्षी अभ्यासायचे आहे. त्याचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल. म्हणजे 3 धडे आणि 1 स्थूल वाचन या वर्षीच्या चालू शैक्षणिक 2020-21 मधून वगळण्यात आलेलं आहे, हे लक्षात ठेवा. आता आपण मुलांनो या चालू शैक्षणिक वर्षामध्ये कोणता अभ्यासक्रम पाहायचा आहे तर मुलांनो मी बघा सांगितल्याप्रमाणे 8 धडे तुम्हाला अभ्यासायचे, 7 कविता तुम्हाला पाहायचे, 3 स्थूल वाचन तुम्हाला बघायचे. यासोबत मुलांना लक्षात ठेवा
व्याकरणातला कुठलाही घटक वगळण्यात आलेला नाही, उपयोजित लेखनातला कुठलाही घटक वगळण्यात आलेला नाही. मग या चालू शैक्षणिक वर्ष जे 2020-21 या शैक्षणिक वर्षामध्ये व्याकरणामध्ये कोणते घटक आहेत, म्हणून या वर्षी 9वीला व्याकरणाला भाषा अभ्यास असं म्हटलं जातं. आपल्या कृती पत्रिकेतला विभाग 4 हा भाषा अभ्यासाचा असतो, म्हणजे व्याकरणाचा असतो, आणि तो आहे 16 गुणांचा. या 16 गुणांच्या व्याकरणाच्या या घटकामध्ये किंवा या विभागामध्ये कोणतं व्याकरण आहे या संदर्भात आपण थोडक्यात धावता आढावा घेणार आहोत. त्यामध्ये कोणते घटक आहेत हे आपल्याला मिळवणं पाहिजे आहे. त्यामध्ये मग मुलांना अलंकार हा जो व्याकरणातला जो घटक आहे तो 2 गुणाचा आहे. या अलंकारामध्ये दृष्टांत अलंकार आहे, व्यतिरेक अलंकार आहे, रूपक आहे, चेतन गुणवृत्ती म्हणून अलंकार आहेत. 4 अलंकार या वर्षी म्हणून तुम्हाला अभ्यासायचे आहे, ते 2 गुणासाठी आहेत. त्यानंतर रस नावाचा म्हणून व्याकरणातला हा घटक. मग 9 रस आहेत, त्यामध्ये करुण, शृंगार, वीर, हास्य, रौद्र, भयानक, बीभत्स, अद्भुत, शांत हे असे 9 रस ते म्हणून तुम्हाला या वर्षीच्या चालू शैक्षणिक वर्षामध्ये अभ्यासायचे आहेत. हाही म्हणून घटक 2 मार्कासाठी तुम्हाला यावर्षी विचारला जाईल. त्यानंतर तिसरा घटक वृत्त. मग दिंडी आणि आर्य हे वृत्ताचे 2 प्रकार, तेही म्हणून 2 मार्काला यावर्षी तुम्हाला विचारले जातील. त्यानंतर पर सवर्ण नावाचा व्याकरणातला म्हणून घटक आहे, तो 1 गुणासाठी आहे, तोही यावर्षी तुम्हाला चालू शैक्षणिक वर्षामध्ये अभ्यासावा लागेल. त्यानंतर पारिभाषिक शब्द म्हणून हाही 1 मार्काचा जो आहे घटक यावर्षी तुम्हाला अभ्यासायचा आहे. त्यामध्ये इंग्रजी शब्द दिला जाईल, तुम्हाला त्याचा मराठीतला अर्थ जो आहे तो तुम्हाला लिहावा लागेल. हाही म्हणून व्याकरणातला घटक या चालू वर्षामध्ये शैक्षणिक वर्षामध्ये तुम्हाला अभ्यासावा लागेल. वाक्प्रचार हाही घटक म्हणून या व्याकरणामध्ये विचारला जाईल. त्याचबरोबर शब्दसंपत्ती. आता शब्दसंपत्ती या व्याकरणामध्ये कशी विचारली जाईल, या शब्दसंपत्तीमध्ये नेमके कुठले प्रकार आहेत, तर म्हणून समानार्थी शब्द आहे, विरुद्धार्थी शब्द आहे, शब्दातील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करणं असेल किंवा शब्दसंवाद एक शब्द लिहिणं असेल, म्हणून हे प्रकार शब्दसंपत्तीमध्ये तुम्हाला विचारले जातील. त्याचाही तुम्हाला म्हणून अभ्यास करावा लागेल. त्याचबरोबर लेखन नियमानुसार लेखन, शुद्ध लेखनाच्या नियमानुसार तुम्हाला इथे कृती विचारली जाईल, त्याचाही अभ्यास तुम्हाला करावा लागेल. त्यानंतर विरामचिन्ह हा एक म्हणून प्रकार आहे, त्याचाही अभ्यास तुम्हाला या चालू शैक्षणिक वर्षामध्ये व्याकरणामध्ये करावा लागेल. म्हणजे साधारणतः 16 मार्काचं ग्रामर, 16 मार्काचं व्याकरण भाषा अभ्यास म्हणून यावर्षी तुम्हाला आहे. लक्षात घ्या, व्याकरणाचा कोणताही घटक, कोणताही प्रकार या चालू शैक्षणिक वर्षामध्ये वगळण्यात आलेला नाही. फक्त 3 धडे आणि 1 स्थूल वाचन फक्त वगळण्यात आलेले आहे. आता म्हणून आपल्या कृतीपत्रिकेमध्ये विभाग 5 जो आहे तो उपयोजित लेखनाला असतो, म्हणून याला लेखन प्रकार असं म्हटलं जातं. या लेखन प्रकारामध्ये, उपयोजित लेखनामध्ये कोणकोणते लेखन प्रकार आहेत या संदर्भात सुद्धा आपण थोडक्यात धावता आढावा म्हणून घेणार आहोत. आणि मग यामध्ये म्हणून पत्रलेखन आहे. या पत्रलेखनाचे परत 3 म्हणून प्रकार आहेत. स्वपरिचय पत्र आहे, मागणी पत्र आहे, तक्रार पत्र आहे. असे 3 पत्राचे प्रकार म्हणून यावर्षी तुम्हाला अभ्यासायचे आहेत. 2 पत्रे विचारली जातील, त्यापैकी तुम्हाला 1 पत्र म्हणून व्यवस्थित लिहायचं आहे. अगदी नवीन पद्धतीने, नवीन धाटणीने म्हणून पत्र तुम्हाला सोडवायचं आहे. जुन्या पद्धतीने, पारंपरिक पद्धतीने जे आपण पत्र लिहित होतो तसं पत्र आपल्याला आता लिहायचं नाही. अगदी ई पत्र असतं, ईमेल पत्र जसं असतं ते पत्र तुम्हाला यावर्षी म्हणून अभ्यासायचं आहे आणि ते तुम्हाला या चालू शैक्षणिक वर्षामध्ये म्हणून सोडवायचं आहे. म्हणून या पत्रलेखनाला सारांश लेखन हा एक पर्याय म्हणून प्रकार आहे, तसाही यावर्षी तुम्हाला म्हणून अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर म्हणून तुम्हाला कथा लेखन आहे, जाहिरात लेखन आहे, बातमी लेखन आहे. लक्षात घ्या, संवाद कौशल्य आहे, मुलाखत लेखन आहे. म्हणून हे लेखन प्रकार तुम्हाला या चालू शैक्षणिक वर्षामध्ये उपयोगी लेखनामध्ये पाहिजे आहेत. त्याचबरोबर म्हणून सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो निबंध लेखनाचा, तर तोही म्हणून यावर्षी तुम्हाला प्रकार आहे. या निबंध लेखनामध्ये नेमके कुठले प्रकार आहेत, तर म्हणून निबंधाचे 3 प्रकार यावर्षी तुम्हाला अभ्यासायचे आहेत. एक आहे आत्मकथन, परलेखन, त्याचबरोबर दुसरा आहे प्रसंग लेखन आणि तिसरा आहे कल्पना प्रधान निबंध. म्हणजे अशा निबंधाचे 3 प्रकार मिळून तुम्हाला यावर्षी अभ्यासायचे आहेत. आणि मग हे सारं तुम्हाला अभ्यासायचं, लक्षात घ्या. म्हणजे व्याकरण मी मग सांगितल्याप्रमाणे, लेखन विभाग आता सांगितल्याप्रमाणे, आणि मग हे
अडथळे, 7 कविता, 3 स्कूल वाचन याचा जर तुम्ही अभ्यास केला तर म्हणून चांगले गुण तुम्हाला या चालू शैक्षणिक वर्षामध्ये पडतील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मुलांनो, जे व्याकरण यावर्षी आहे तेच व्याकरण बहुतांश 10वीला आहे. जो उपयुक्त लेखनाचा भाग आहे म्हणजे लेखन प्रकार जे आहेत तेच बरेचसे लेखन प्रकार 10वीला सुद्धा मिळून आहे. म्हणूनच मुलांना असं म्हटलं जातं की 9वी हा 10वीचा पाया आहे. तर आपण यावर्षी जर चांगलं व्याकरण केलं, चांगलं उपयुक्त लेखनाचा आपण सराव केला तर म्हणून चांगले गुण 80 पैकी 80 पडू शकतात, 78 मार्क आम्हाला पडू शकतात, 79 मार्क आपल्याला पडू शकतात. तर असे गुण मुलांना या परीक्षेमध्ये बोर्डाचे जर पाडायचे असतील तर आतापासून तुम्हाला कंबर कसावी लागेल आणि आतापासूनच 9वीची आणि परिणाम 10वीची तयारी तुम्हाला करावी लागेल. धन्यवाद.